आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशी मेथीची भाजी, जी लोकं मेथी आवडत नाही असं म्हणतात, ती सुद्धा अगदी बोटं चाटून नक्की ही भाजी खातील, याची 100% गॅरंटी. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. सर्वात आधी मी मेथी निवडून घेतली आहे. खराब पानं आणि देठं काढून मेथी स्वच्छ आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. मेथी स्वच्छ धुणं अतिशय गरजेचं आहे, कारण मेथीमध्ये माती राहते आणि त्यामुळे ती 2-3 पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे. आता भाजीसाठी मसाला तयार करून घेऊया. यासाठी मी घेतले आहे 1 वाटी भाजलेले शेंगदाणे आणि साधारण 10 ते 20 इतक्या लसणाच्या पाकळ्या. ह्या पाकळ्या मी सोलून घेतलेल्या नाहीत, सालासकट वापरल्या आहे. लसणामध्ये नैसर्गिकरित्या अनेक उपयुक्त घटक असतात आणि आपल्या आहारात लसणाचा समावेश केल्याने तो पौष्टिक ठरतो. लसणातील सल्फरयुक्त संयुगे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चव आणि सुगंधासाठी ओळखली जातात आणि सालासकट लसूण वापरल्यामुळे त्याची चव मसाल्यांमध्ये छान उतरते. त्यामुळे आज मेथीच्या भाजीमध्ये हा लसूण चवीसोबत भरपूर पोषणही देणार आहे आणि यामध्ये मी जवळपास 18 ते 19 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे हे मिश्रण थोडं पाणी घालून छान असं वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण छान वाटून घ्यायचं आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊया. इथे एका कढईमध्ये मी साधारण 2.5 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला छान कडकडीत मस्त गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर मी इथे 1 चमचा इतके जिरे घातलेले आहे आणि पाव चमचा इतकं हिंग घातलेलं आहे. आता जिरे आणि हिंग छान परतलं, की आपण धुवून घेतलेली जी मेथीची भाजी आहे, ती आपण यामध्ये छान परतवून घ्यायची आहे. मेथी परतताना तिला स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे लगेच आपल्याला पाणी घालायची गरज नाहीये. मेथी आपल्याला छान परतवून घ्यायची आहे. मेथी परतल्यानंतर मेथीला छान पाणी सुटेल आणि मेथी मस्त एकजीव होईल. आता आपल्याला मेथी छान मस्त परतून झाल्यानंतर जी आपण वाटून घेतलेला मसाला आहे, तो आपल्याला यामध्ये सोडून द्यायचा आहे आणि या मेथीमध्ये तो मसालाही आपल्याला छान 2 ते 2.5 मिनिटं इतका छान परतवून घ्यायचा आहे मध्यम आचेवरती. मेथीची भाजी करताना ही स्टेप अतिशय महत्त्वाची आहे. आपल्याला अगोदर मेथीची भाजी छान परतवून घ्यायची आहे आणि मेथीला पाणी सुटल्यानंतरच आपण तयार करून घेतलेला मसाला यामध्ये घालून मग मेथी परतवायची आहे. आता मेथी छान परतली, की आपल्याला आवश्यकतेनुसार आपण यात पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने भाजीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. कुणाला पातळ, कुणाला जास्त घट्ट आवडते, त्या पद्धतीने तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी वाढवू शकतात किंवा कमी करू शकता. मी इथे साधारण 1 तांब्या इतकं पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये आपण घालून घेऊयात चवीपुरतं मीठ. आता मीठ घातल्यानंतर आपल्याला ही भाजी मध्यम आचेवरती साधारण 15 मिनिटं इतकी छान उकळून द्यायची आहे. भाजी जितकी छान उकळेल, ती मेथी शिजते आणि त्याचा मेथीचा जो अर्क आहे, तो भाजीमध्ये छान उतरला जातो. आता आपण मस्तपैकी भाकरी तयार करून घेऊया. कारण मेथीच्या भाजीबरोबर भाकरी अगदी अप्रतिम लागते. इथे मी ज्वारी बाजरीचं पीठ एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्या पिठाची आपण भाकरी तयार करून घेणार आहोत. आता पिठामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता थोडं-थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत. कधी पण भाकरीचं पीठ मळत असताना आपल्याला ते खूप जीव लावून असं मस्त मळून घ्यायचं आहे. भाकरीचं पीठ जितकं छान मळलं जाईल, तितकी भाकर छान येते, सुरेख येते. आता हे पीठ आपण मळल्यानंतर ह्या भाकरी लगेच थापून घेऊया. भाकरी थापत असताना आपल्याला भाकरीला सगळीकडनं व्यवस्थित योग्य ते प्रेशर देऊन सगळ्या बाजूनी एकसारखी भाकर थापून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला भाकर छान थापून घ्यायची आहे. आता आपण भाकर भाजून घेऊया. तवा आपल्याला व्यवस्थित अगोदर तापवून घ्यायचा आहे. नंतर आता आपण यावर भाकर टाकून घेतली आहे. भाकर टाकल्यानंतर वरतून आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावल्यानंतर भाकर जर अशी कोरडी झाली, की लगेचच आपल्याला ही भाकर लगेच उलटवून द्यायची आहे. कारण मग भाकर जास्त वेळ भाजून दिली आणि वरचा भाग पूर्णपणे कोरडा झाला, तर भाकर कोरडी होण्याची शक्यता असते. आता ही भाकर आपण छान उलटवून घेऊयात. तुम्ही बघू शकता भाकर अशा पद्धतीने छान भाजली गेलेली आहे. एका साइडने आपल्याला तव्यावरती ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण हिला गॅसवर भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी ही भाकर छान गॅसवर भाजून घेतलेली आहे. आपली भाकर छान भाजली गेलेली आहे. आता लगेच सर्व्ह करूया.
तयार झाली आहे आपली एकदम युनिक आणि भन्नाट झणझणीत अशी मेथीची भाजी आणि भाकरी. रेसिपी कशी वाटली आहे हे कमेंट करून नक्की सांगा. गरमागरम भाकरी, चपाती आणि भातासोबतही ही भाजी अगदी अप्रतिम लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि पंचपक्वान्न ऑफिशियलला अशा साध्या, सोप्या आणि पारंपरिक रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरनं बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.